देशातल्या तरुणांची प्रतिभा, कठोर परिश्रम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आणि दूरदृष्टी भारताला 21व्या शतकातील ज्ञान अर्थव्यवस्था म्हणून उदयाला आणेल असा विश्वास केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2024चं आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते. आजचे विद्यार्थी विकसित भारताचे चालक आहेत. त्यांची कल्पकता आणि दुर्दम्य उत्साह नवभारताचं स्वप्न साकार करण्यात महत्त्वाचं योगदान देईल असं ते म्हणाले. देश आप ही की ओर देखना चाहिए कि भाई ये स्मार्ट इंडिया हैकाथॉन में इस बार प्रॉब्लम पेपर क्या आ रहा है, उसमें सॉल्यूशन क्या निकल के आ रहा है, उसमें हमारी नई पीढ़ी की सोच, उसको दिखने की दृष्टिकोण ही प्रतिफलित होती है. आने वाले जो अमृत काल में 2047 तक हम विश्व में एक नॉलेज बेस्ड इकोनॉमी के माध्यम से दुनिया की, विशेष करके ग्लोबल साउथ की विकास की मॉडल बनने वाले हैं. इंडियन ऑर्डर आने वाला है और भारत विश्व की ग्रोथ इंजिन बनेगा. इस सब की ड्राइवर और पायलट आप ही लोग हो. नागपुरात हिंगणा इथल्या GH रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय केंद्रात आज हॅकॅथॉनला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये सॉफ्टवेअर विकसित करणारे विद्यार्थी केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर सॉफ्टवेअर विकसित करणार आहेत. मुंबईतल्या वेलिंगकर केंद्राचं प्रतिनिधित्व करणारी टीम हॅक्सामाइन चेन्नई इथल्या केंद्रामध्ये सहभागी होत आहे. या संघाने शेतकऱ्यांशी संबंधित समस्येवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत उपाय सुचवला आहे. पिकांच्या किमतीची शक्यता वर्तवणारं नाविन्यपूर्ण संशोधन परियंत्र त्याने विकसित केलं आहे.